सो येस सर, तुम्ही म्युझिक दिलेलं आहे या दोन सुंदर असे गाणी आम्ही जे पाहिले इथे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात? म्हणजे बीट्स तर खूपच रॉकिंग होते, नो डाऊट त्याच्याबद्दल तर, पण काही गाण्याविषयी सांगणार आहात? येस येस. ऍक्च्युली सगळ्यात पहिले तर भाऊचा नाथ खुळा जे गाणं तुम्ही ऐकलं असेल ते मी गायलंय सुद्धा. LK लक्ष्मीकांत नाव आहे माझं आणि म्युझिक पण माझं आहे. दुसरं जे गाणं बनवलंय ते चिनार महेश दादांनी बनवलेलं आहे. तर मी भाऊचा नाथ खुळाविषयी बोलेल. बाकी पहिले ज्यावेळेस काम चालू झालं आमचं गाण्याचं, तर सगळ्यात पहिले तर मला कॅरेक्टर सांगितलं की असं कॅरेक्टर आहे, थोडंसं त्याच्या हिशोबाने काहीतरी गाणं पाहिजे जे म्हणजे काहीतरी युनिक आहे ना. आणि भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये भाऊ सगळीकडे, प्रत्येक गावात भाऊ आहे. तर त्या दृष्टिकोनातून असं काहीतरी गाणं पाहिजे की ते सगळ्यांच्या तोंडावरती येईल आणि त्याच्यावरती आपण वर्क करूया. तर लिरिक्स पण ज्यांनी लिहिलंय त्यांनीच, आपली स्क्रिप्ट पण त्यांनीच लिहिलेली आहे. तर त्यांनीच मला गाणं लिहून दिलेलं. त्याच्यानंतर आम्ही गाण्यावरती काम चालू केलं आणि हे गाणं तुम्ही ऐकलंच, तर या आउटपुटमध्ये ते बाहेर आलंय. तर खरंच चांगलं वाटतंय की एवढं चांगलं आउटपुट आमच्याकडून निघालंय. हे गाणं नो डाऊट सुपर डुपर हिट आहे. चित्रपट तर आहेच हिट, पण हे गाणं सर्वीकडे वाजलं जाणार आहे. प्रत्येकाच्या कारमध्ये, प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये, रिक्षावाल्यांकडे, टॅक्सीवाल्यांकडे, म्हणजे हे गाणं सुपर हिट आहे. आणि बीट्स तर खूपच रॉकिंग आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांकडून. थँक्यू सो मच सर. आणि सर मी तुमच्याशी बोलणार आहे. सो आपण कोरिओग्राफर आहात, सो फारच छान आणि बघायला गेलं तर भारी अशी कोरिओग्राफी, म्हणजे जास्त डान्स स्टेप्स मूव्स वगैरे नाही घेतलेले आपण याच्यामध्ये, पण फारच स्मूथली आणि को रिलेटेडली तुम्ही या चित्रपटाला कोरिओग्राफ केलेला आहे. सो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात? थैंक यू एवरीवन और जय हिंद, जय महाराष्ट्र सबके लिए. मोहसिन भाई ने जब बताया कि ऐसा ऐसा कॉन्सेप्ट है, डेविड जी की वजह से मैं ये कोरियोग्राफी कर पाया. इसके पहले काफी चीजें की, लेकिन ये जो गाना करने के टाइम पे मुझे जो आप लोगों का सपोर्ट मिला आर्टिस्ट का, वो बहुत कम फिल्मों में मिलता है आर्टिस्टों का सपोर्ट. तो उसके लिए एक जोरदार तालियां हो जाए इन लोगों की. इनके साथ साथ है ना पूरी टीम, जैसे कि ना सेकंड सॉन्ग जो था ना भाऊचा नाथ खुला में, तो बहुत अच्छे से हुआ. लेकिन जो सेकंड सॉन्ग था वो पहले कहीं और शूट होना था, मड आइलैंड में शूट होना था. और उस दिन जो बारिश आई, पूरा तहस नहस हो गया. ये आदमी का हिम्मत देख के हम लोग सब लोग हिम्मत लेना चाहिए. सेकेंड डे मतलब उसी रात को सब जाके लोकेशन चेंज किए और थर्ड डे हमने जाके शूट किया. मोहसिन भाई ने पूरा जोश में आके बोला कि बोला नहीं करना है यार, करते हैं और इसी टाइम करते हैं, नहीं तो नहीं होगा. तो हमने वो जो आउटपुट निकाला आप लोग सब लोग देख ही रहे. ये पूरी टीम, आर्ट डायरेक्टर, म्यूजिक डायरेक्टर, अपने मेकअप, पूरी जो टीम, जितनी टीम है ना, सारी टीम ने जो धमाल करके मस्ती मजाक करके ना, ऐसा नहीं कि एकदम सीरियसली मस्ती मजाक करके ये गाना निकाला है. आप लोग देखिए, आप लोगों को अच्छा लग रहा है और मुझे बहुत खुशी होगी इस चीज के लिए. एंड थैंक यू एवरीवन. थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच. फार भारी कोरियोग्राफी है. मैं इनके स्टेप के लिए बहुत मतलब स्पेशली बोलना चाहूंगा, क्योंकि इन्होंने जो हुक स्टेप जो दिया है, हम लोग उसको हर जगह पे, अभी जैसे मैं कल एक शादी में गया था, तो मतलब उस लड़के को डांस करना नहीं आ रहा था, लेकिन वो अपना ऐसा ऐसा कर रहा था थोड़ा बहुत. तो अच्छा लगा. थँक यू व्हेरी मच. आपण नक्कीच, जर आपल्याला टाइम पुरला तर आपण नक्कीच सरांची कोरिओग्राफी पाहू. निदान ती बेसिक स्टेप जी आहे, जी बेसिक, तेवढी बेसिक नाही आहे, बेसिक नाही आहे. ऑफकोर्स ती खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्ही म्हणून गेली बेसिक, म्हणजे बेसिक नाहीच आहे. मला शिकण्यासाठी 2 दिवस लागले. येस ऑफकोर्स. जर आपल्याला जमलं, आपल्याला टाइम जर पुरला, तर आपण ती हुकअप स्टेप नक्की पाहणार आहोत तिथे सरांकडून. येस.